मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी प्रशांत देशमुख. गुड मॉर्निंग या पुस्तकातील आजचा लेख आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनो सावधान. एक रूपक कथा आहे. एकदा एक गलेलट्ट बोका एका उंदराच्या पाठीमागे लागतो. उंदीर बिचारा जीव मुठीत घेऊन पळायला लागतो. तेवढ्यात उंदराला एक बीळ दिसतं. उंदीर बिळात शिरतो. वाचलो बुवा असा त्याचा आविर्भाव असतो. थोड्या वेळानं त्याला वरून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकायला येतो. उंदराला आतून मजा वाटायला लागते. आता नक्कीच बोका पळत असेल आणि कुत्रा त्याच्या मागे लागला असेल. आता ही गंमत पाहायला आपण वर निघायला हवं असा विचार करून उंदीर बिळाच्या बाहेर येतो. तो बाहेर येतो न येतो तोच बोका त्याला पंजात पकडतो. कुत्रा शेजारीच गप्प उभा असतो. उंदीर बोक्याला म्हणतो, मी तर मरणारच आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. कुत्र्याचं आणि तुझं जन्मजात वैर ना, मग कुत्रा इथे असताना तू इतक्या निर्धास्तपणे इथं कसा काय थांबलायस? त्यावेळी बोका जे उत्तर देतो ते अतिशय महत्वाचं आहे. बोका म्हणतो, तुझ्यासारख्या उंदरांची शिकार करण्यासाठी हल्ली कुत्र्यानं आणि मी युती केली आहे. मंडळी, सध्याच्या राजकारणामध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी अवस्था काही राहिली नाही. त्यामुळे राजकारणात होतं असं की जे एकमेकाला निवडणुकीच्या अगोदर शिव्या देत असतात ते नंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येताना दिसतात. भले ते असेही म्हणतात, महाराष्ट्राचं व्यापक हित लक्षात घेता महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं म्हणत म्हणतच ते स्वतःचं भलंही करून घेतात. हे वास्तव लक्षात घेऊन पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यानं सावध व्हावं, यासाठीच आजचा लेख. गाव पातळीवरचा पक्षाचा सामान्य कार्यकर्ता वडापाव खाऊन पक्षाचं काम करत असतो. त्याला आपल्या पक्षाबद्दल अत्यंतिक अभिमान असतो. अनेकदा अगदी टोकाचा अतिरेकी अभिमान असतो. आपलाच पक्ष खरा आहे, इतर पक्ष देशाला लुबाडण्यासाठीच जन्माला आले आहेत, अशी त्याची मनोमन प्रामाणिक प्रांजळ भावना असते. आपल्या पक्षाचा नेता जे बोलतो तेच अंतिम सत्य आहे असं त्याला वाटत असतं. हा कार्यकर्ता भोळा भाबडा असतो, भावनिक असतो, संवेदनशील असतो. याचा नेता तिकडे पोलिसांच्या संरक्षणात Z+ सुरक्षा घेऊन सुरक्षितपणे वातानुकूलित गाडीत फिरत असतो, तेव्हा हा उन्हातानात तहानभूक विसरून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन कुठलंही संरक्षण न घेता निधडी छाती ठेवून खुलेआम दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांशी भांडत असतो. कधी हा त्याचं डोकं फोडतो तर कधी तो याचं डोकं फोडतो. पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जातात, तरी यांची भावना असते, देशहितासाठी आपण एकमेकांची डोकी फोडली आहेत, आपलं पवित्र रक्त सांडवलं आहे, आपला नेता निवडून आल्यावर आपल्याला गुन्ह्यातून मोकळा करील असा त्याला विश्वास असतो. नेता निवडून येतो, आमदार होतो, मंत्री होतो. आता त्याला याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. कोर्टात फेऱ्या माराव्या लागतात. आयुष्यभरासाठी याच्यावर केस लागून जाते. हा जागा झालेला असतो, पण वेळ निघून गेलेली असते. राजकारण, निवडणुका 2 दिवसांच्या असतात, पण त्यातून वितुष्ट निर्माण झालं तर ते आयुष्यभरासाठी राहतं. रात्री बेरात्री कधी काही दुखलं खुपलं तर आपल्या गावचाच माणूस आपल्या मदतीसाठी धावून येतो. पक्ष नेते नंतर येतात. याचा अर्थ आपण कोणत्याही पक्षाच्या प्रचाराचं काम करू नये असा नाही. हे काम करत असताना प्रेमाचे संबंध बिघडू नयेत याची काळजी मात्र घ्यावी. आपला नेता, आपला पक्ष किती चांगला आहे हे जरूर सांगावं, पण त्यासाठी दुसरा नेता, दुसरा पक्ष किती वाईट आहे हे सांगण्याची गरज लागता कामा नये. गुणाचेही उगीचच चारित्र्य हनन करू नये. विरोधी पक्ष म्हणजे जणू आपला शत्रूच आहे ही मनातली भावना काढून टाकावी. सर्व पक्ष देशहितासाठीच असतात, फक्त प्रत्येकाचं देशहित करण्याचं धोरण आणि मार्ग वेगळे असतात, इतकंच.
त्या त्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी आपल्या वर्तनातून, कृतीतून आणि शब्दांतून आपल्या कार्यकर्त्यांना हे सांगितलं तर ते नक्कीच ऐकतील. चला निकोप लोकशाही निर्माण करूया. मंडळी, तुमच्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल. तुमच्याशी हितगुज करता यावं यासाठी माझा मोबाईल नंबर आपल्याकडे देऊन ठेवतोय. माझा मोबाईल नंबर आहे 9822 650 280, 9822 650 280. धन्यवाद.